महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच अनुदानित शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धन कार्यक्रम राबवण्यात येत आहे। विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, प्रेम, सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करून त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेट घेऊन कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्याशी कार्यक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान सकारात्मक व सविस्तर चर्चा करण्यात आली। सामंजस्य करारानुसार राज्यातील सुमारे 87,000 शाळा, 3.5 लाख शिक्षक आणि 97 लाख विद्यार्थी या कार्यक्रमाचा लाभ घेणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातही हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, तसेच कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेतला जाईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले। या भेटीप्रसंगी शांतीलाल मुथा फाउंडेशनचे प्रतिनिधी केतन शहा, सचिन वाळुंजकर आणि साक्षांत वाघमारे उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।